तर मंडळी, ह्या बघा माझ्या दारातल्या मिरच्यांच्या झाडाला आलेल्या मिरच्या. इतकं सुंदर झाड आहे ना, आणि खरं म्हणजे आपोआपच आले बरं का. थोडीशी आता कीड पण पडली त्याच्यावरती, पण मला काही एवढं त्यातलं कळत नाही. हे कमी तिखटवाल्या मिरचीचं झाड आहे. त्याच्या शेजारी उगवलेलं थोडं छोटंसं सीताफळाचं. अय्या बघा, इथं कसलं मस्त वांगं आलं आहे. बघितलंच नव्हतं, छोटंसं आहे. आता आम्ही पाईपानं पाणी देतो आहे. इथं पण मी छोटी छोटी झाडं लावले आहेत. टोमॅटोचं पण आपोआपच उगवलेलं झाड आहे. त्याला बघा किती छान टोमॅटो आलेत, मस्तपैकी. एकाच झाडाला भरपूर असे टोमॅटो लागलेले आहेत. दिसले का? हे बघा असे दिसतात. वा वा, मस्त हिरवेगार आहेत. हे बघा मी लावलेली उन्हाळ्यात, त्याला आले छोटीशी पानं. हे आमच्या शेतात हरभरा लावला आहे, त्याला पाणी सोडलं. हा देशी पावट्याचा वेल आहे. पलीकडे दिसते ते केळीचं झाड होतं, आणि हा देशी पावट्याचा वेल आहे जो की आमच्या इथल्या एका मुलीने मला दिलेला दिला. हे आहे गोकर्णीचा वेल. हा मोगऱ्याच्या वेलात घुसला आहे, आणि गोकर्णीच्या वेलाच्या इथंच एक सुंदर आमचं गुलाबाचं झाड आहे. त्याला खूप छान फळी आहे. ह्याचा पण एक ब्लॉग मी, या फुलांच्या इतका सुंदर रंग आहे, तर मी ह्याचा एक टाकला आहे, त्याचा व्हिडिओ माझा. तर नक्की बघा माझ्या अकाउंटवर. पण त्याला आता थोडा मोवा पडला आहे, वातावरण ढगाळ असल्यामुळे त्याला थोडा मोवा पडतो आहे. बाकीची गोकर्ण खूप पसरली माझ्या दारात. हे आहे बटन गुलाब. वा, हे आहे बघा मी आज केलेलं जेवण. गाजराचा हलवा, चपाती, वड्या, वांग्याचं कालवण. पण ह्या वड्या आहे ना यूट्यूब पद्धतीने केल्या, हाटेव झुणका करतो तसं करून, पण काय कामाचं नाही. हे बघा शेवग्याची चटणी, आमच्या दारातल्या शेवग्या कढीपत्त्याच्या झाडाची चटणी. हा पण यूट्यूबला बघूनच केला, बिना खिसता, पण काय कामाचा नाही. आपण खिसून करतो तोच गाजर हलवा छान लागतो. या खायला.